हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 4 जो आपल्याकडे आहे त्यातील डी म्हणजेच रायटिंग स्किलमधील लास्टचं टॉपिक. त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं असतं अपील, फिल्म रिव्ह्यू किंवा ब्लॉग रायटिंग. तर त्यामधलं अपील आपण पाहतोय. हे तिन्ही पण टॉपिक्स 4 मार्कांसाठी आहेत आणि तिघांपैकी तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकता. पण तुम्ही अजूनही कोणताही टॉपिक यातला सिलेक्ट केला नसेल तर आय वुड सजेस्ट की तुम्ही अपील करू शकता. अपील एकतर इझी आहे. पटकन जास्तीत जास्त मार्क्स आपण अपीलमधून मिळवू शकतो. जर तुम्ही ऑलरेडी काही बाय हार्ट केलं असेल फिल्म रिव्ह्यूचं वगैरे तर तेच कंटिन्यू ठेवा. पण तुम्ही जर अजून काहीच केलं नसेल तर अपील इज बेस्ट. अपीलमध्ये मॅक्सिमम मार्क्स स्कोर करता येतात. अपील कसं लिहायचं, काय लिहायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओज पण पाहिले आहेत ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन डिस्कस केला आहे 12th स्टँडर्ड बोर्ड एक्झाममध्ये येणारा. आता अपीलमध्ये नेमकं काय काय करायचं असतं तर अपीलमध्ये तुम्हाला या ठिकाणी छान असे मुद्दे दिलेले आहेत. त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला अपील लिहायचं आहे. ठीक आहे. सो बेसिकली आपल्याकडे विषय काय आहे, क्लिनलीनेस ड्राईव्ह आणि याच्यावरती अपील लिहायचं आहे. पॉईंट्स आहेत नीड ऑफ क्लिनलीनेस, इम्पॉर्टन्स ऑफ क्लिनलीनेस, कॅची स्लोगन्स, व्हेन्यू, डेट, टाईम ॲड युअर ओन पॉईंट्स. सो आता क्लिनलीनेस ड्राईव्हवरती तुम्ही कितीही काही लिहू शकता, बट तुम्हाला पॉईंट्स दिलेत, हे पॉईंट्स मात्र आले पाहिजे तुमच्या अपीलमध्ये. अपील लिहिताना थोडक्यात लिहायचं आहे, खूप मोठं लिहायचं नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये ड्रॉइंग्स वगैरे पण काढू शकता ॲज पर द जो काही विषय असेल त्यानुसार. ड्रॉइंग्स पेन्सिलने काढायचे आहेत. अपील पूर्ण पेनाने लिहायचे आहे. तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कलरचे पेन्स अलाउड नाही आहेत. तुम्ही ज्या कलरच्या पेनने, कलर नाहीच ऑब्वियसली, ब्ल्यू किंवा ब्लॅक दोनच बॉल पेन तुम्ही यूज करू शकता. तुम्ही जर ब्ल्यू पेननी पूर्ण पेपर लिहिताय तर पूर्ण अपील पण तुम्हाला ब्ल्यूनेच लिहायचं आहे. ब्लॅक पेनने लिहिताय तर पूर्ण अपील पण ब्लॅकच पेनने लिहायचं आहे. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला हे फॉलो करायचे. तुम्ही कधीच पेपरमध्ये पेन बदलू शकत नाही. आधीमध्ये कुठल्याही इतर कलरचं पेन तुम्ही नाही यूज करू शकत. तुम्हाला जे काही डेकोरेशन करायचं आहे ते सगळं तुम्ही करणार आहात. हे सगळे मुद्दे वापरायचे आहे आणि तुम्हाला एक छानसं स्लोगन एक छानसं अपील बनवायचं आहे. आता लेट्स सी की अपील कसं नेमकं करायचं. तर असं साधारणतः अपील असलं पाहिजे. आता हे खूपच साधं, सिंपल आणि एक सॅम्पल असं आहे. तुम्ही याच्यामध्ये आणखी बरेचसे चेंजेस करू शकतात. ते काय करू शकता हे मी तुम्हाला सांगते. अपील लिहिण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक आउटलाईन किंवा एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे, एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अपील लिहिणार आहात. हा रेक्टँगल तुम्ही पेन्सिलने अर्थात ड्रॉ करू शकता. छान रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या आतमध्ये अपील लिहायला घ्यायचं आहे. डिरेक्टली असं कसंही लिहू नका, कारण अपील इज मोर लाईक ॲडव्हर्टाइजमेंट करताय तुम्ही, पण पब्लिक अवेअरनेससाठी करताय. सो त्याच्यामुळे अपीलमध्ये छान एक फॉर्मॅट असला पाहिजे. एक छान रेक्टँगल वगैरे ड्रॉ करून त्याच्यामध्ये लिहायचं आहे. सो आता इथे लिहिताना लिहिलं आहे अँड अपील फॉर क्लिनलीनेस. ऑब्वियसली आपला विषय हा होता, किंवा तुम्ही क्लिनलीनेस ड्राईव्ह फॉर क्लिनलीनेस असं काही पण हेडिंग देऊ शकता जे त्या विषयाला अकॉर्डिंग असेल किंवा सुटेबल असेल. नेक्स्ट आहे लेट्स मेक अवर सिटी क्लीन अँड नीट. सो मग आपल्याला बेसिकली अपीलमध्ये काय करायचं असतं तर पब्लिकला अवेअर करायचं असतं. आमचा असा प्रोग्राम आहे किंवा आमचं असं काहीतरी एक मोर्चा वगैरे टाईप असं काहीतरी आहे. सो तुम्ही त्याला जॉईन व्हा. ठीक आहे. आता जॉईन व्हा म्हटल्यानंतर ऑब्वियसली पत्ता देणं, तारीख देणं, वेळ देणं हे सगळं आलंच. सो ते सगळं पण आपल्याला अपीलमध्ये लिहायचं असतं. आता इथे काय सांगितलं आहे, अ क्लिनलीनेस ड्राईव्ह असं त्यांनी लिहिलं आहे. आता तुम्ही काय करू शकता, क्लिनलीनेस ड्राईव्ह हे महत्त्वाचं आहे की नाही. मग ह्याला ह्यांनी बॉक्स केला आहे किंवा एक रेक्टँगल केलं आहे. तुम्ही अजून काय करू शकता, इफ पॉसिबल आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही थोडंसं याला एक 3-4 वेळा आपण नाही का पेन गिरगटवतो आणि त्याला अजून बोल्ड करतो, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. तुम्हाला सेमच पेन यूज करायचा आहे. तुम्ही फॉन्ट बदलू शकता, अर्थात फॉन्ट बदलू शकता. तुम्ही 3-4 वेळा त्याला सेम पेनला रगडून डार्क करू शकता, लाईट करू शकता. सो ते तुम्ही करू शकता. पण तुम्ही कुठल्याही प्रकारे इतर कलरचा पेन, पेन्सिल नाही यूज करू शकत. पेन्सिल फक्त आउटलाईनसाठी करायचं आहे. चुकून जरी कोणी पेन्सिलने अपील लिहिलं आतमधला मॅटर तर तुम्हाला काहीच मार्क्स मिळणार नाही, 0 मार्क्स मिळतील. सो आतमध्ये सगळं पेनाने आणि सेमच कलरच्या पेनाने लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुम्ही याच्यामध्ये आता काय काय ड्रॉइंग्स ड्रॉ करू शकता. फॉर एक्झाम्पल महात्मा गांधीजी यांचा चष्मा आपण युजली स्वच्छता अभियानसाठी वापरतो. सो तो तुम्ही ड्रॉ करू शकता. एखादं झाडू ड्रॉ करू शकता, एखादं झाड ड्रॉ करू शकता. जे पण क्लिनलीनेसला अकॉर्डिंग आहे ते तुम्ही ड्रॉ करू शकता. राईट अँड लेफ्ट साईडला थोडीशी जागा तुम्हाला पाहायला मिळते अपीलमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही ते ड्रॉ केलं तरी पण चालेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला डे पाहायला मिळते, तर ट्राय करा की तुम्ही डे किंवा डेट जे आहे ते शक्यतो एक 2-3 ऑक्टोबर वगैरे असं द्या, कारण त्यावेळेस महात्मा गांधी जयंतीनिमित्त एक साधारणतः क्लिनलीनेस ड्राईव्ह वगैरे मोस्टली ऑर्गनाईज केले जातात. सो तुम्ही ते ट्राय करू शकता. असं कंपल्सरी नाही आहे, तुमच्या मनाने डेट देऊ शकता, पण थोडंसं एक प्रेझन्स ऑफ माइंड वापरून तुम्ही त्या काही डेट्स यूज करू शकता. नेक्स्ट आहे इयर वगैरे देताना सेन्सिबल द्या. आता ऑब्वियसली तुम्ही ऑक्टोबर 2024 नाही लिहिणार, सो 2023 वगैरे लिहू शकता. नेक्स्ट आहे की व्हेन्यू लिहिताना पण जर तुम्ही एक खराखुरा व्हेन्यू लिहिणार असाल तर ट्राय करा की ते एखादं मैदान वगैरे किंवा एखादा एक सगळ्यांना माहिती असणारं प्लेस असावं. आणि जर तुम्ही इमॅजिनरी व्हेन्यू लिहिताय तर मग काही पण लिहा, नो इश्यूज. नेक्स्ट आहे टाईम ऑब्वियसली द्यायचा आहे. अगदी दुपारचा 1-2चा टाईम देऊ नका. क्लिनलीनेस ड्राईव्ह आहे त्याच्यामुळे अर्थात सकाळी असणार आहे ते, त्याच्यामुळे सकाळची कुठलीही वेळ देऊ शकता.
नेक्स्ट आहे की तुम्हाला स्लोगन्स लिहायचे आहेत. सो क्लीन एन्व्हायरमेंट, अ ग्रीन सिटी, अ क्लीन सिटी, असे काही पण स्लोगन्स जे तुम्हाला येत असतील आणि जे विषयाला अकॉर्डिंग आहे ते स्लोगन्स तुम्ही लिहू शकता. ते तुम्ही छान वेगळे आकार आकार वापरा, स्टार वापरा, सर्कल वापरा, ट्रायंगल, रेक्टँगल, वॉटेवर काही पण आकार वापरून त्याच्यामध्ये लिहू शकता. खाली लिहिलंय कम वन कम ऑल. सो हे आपण आव्हान करतोय की या म्हणून तुम्ही, ठीक आहे. सो असं आपण त्यांना सांगतोय, आपण एनकरेज करतोय की तुम्ही या यासाठी. सो अशा पद्धतीने तुम्हाला एक अपील लिहायचं आहे. सगळं त्याच्यामध्ये गोष्टी आल्या पाहिजेत. ज्या एक्सपेक्टेड आहे, कुठे आहे, कधी आहे, कसं होणार आहे, नेमकं त्या ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं. तुम्ही अजून हवं तर एक रिवॉर्ड पण देऊ शकता. जे लोकं येतील आणि क्लिनलीनेस खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील, त्यांना एखादं सॅपलिंग किंवा एखादं रोपटं, एखादं प्लांट वगैरे गिफ्ट देऊ किंवा एखादं ॲज अ टोकन ऑफ रिवॉर्ड देऊ, असं तुम्ही ठरवू शकता किंवा असं तुम्ही ते लिहू पण शकता. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त लोकं याच्यामध्ये पार्टिसिपेट होतील. ठीक आहे. सो अशा काही गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. सो दिस वॉज ऑल अबाउट अपील. यासारखेच रायटिंग स्किलवरच्या टॉपिक्सचे व्हिडिओज पाहायचे असतील तर ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. आय होप की तुम्हाला हे सगळे व्हिडिओज आवडते आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करताय. आणखी एक म्हणजे ट्राय करा की तुम्ही रायटिंग स्किलमध्ये थोडेफार 1 ते 2 सॅम्पल्स तरी रीड कराल, जे मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. लिंक्स नक्की चेकआउट करा. कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल आहेत. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय. सी यू सून.